परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या परम सान्निध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। चिंतन सेवेमध्ये 6व्या अध्यायाचा उपसंहार या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज करतात, त्याचा विचार या ठिकाणी सुरू आहे। 6व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी उपसंहार करत असताना सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली, माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि आता माझ्या मुखातून जे काही शब्द निघणार आहेत ते आपल्याला शांत रसाची अनुभूती करून देतील असं सांगितलं। संतांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करायला लागले आणि आता संतांचं वर्णन करत असताना पुन्हा 6व्या अध्यायाचा उपसंहार वाढेल की काय अशी श्रोत्यांना थोडीशी भीती वाटली, कारण ज्ञानेश्वर महाराजांचा आवडीचा विषय म्हणजे संतांचं वर्णन किंवा देवाचं वर्णन आहे। श्रोते जे बसलेले आहेत त्याच्यामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे पाहिल्याबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचं वर्णन करावं असं वाटतं। अनेक ठिकाणी श्रोत्यांनी म्हणून दाखवलं, तू संतस्तवनी रतशी तरी कथेची सेन करीशी। काय निराळी बोल देखसी स नागर। संतस्तवन करायला लागल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना भान राहत नाही, मग विषय कुठं गेला त्याचाही भान कधी कधी ज्ञानेश्वर महाराज ठेवत नाहीत, कारण आवडीचा विषय आहे, साधकांच्या कल्याणाचा तो विषय आहे। म्हणून देवाचं वर्णन संतांचं वर्णन सद्गुरूंनी मला चाडं केलं आणि माझ्या मस्तकावर हात ठेवून बीज टाकलं आणि जे बीज सद्गुरूंनी माझ्या हृदयात टाकलं मी तेच प्रगट करत आहे असं म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांना श्रोत्यांना असं वाटलं आता परत संतांचं वर्णन सुरू होतंय की काय, आणि 6वा अध्याय आपला संपणार तरी कधी, उद्या म्हणून आपला आणखीन एक दिवस वाढतोय। तेव्हा श्रोत्यांनी मध्ये सांगितलं, हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे। आता श्रीरंगाने जे सांगितलंय आम्हाला त्या श्रीच्या रंगामध्ये श्रीला रंगवणारा असलेला जो श्रीरंग आहे, खरं तर त्याच्या रंगात आम्हाला सगळ्यांना रंगायचं आहे। रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे। म्हणून भगवंतानी जे सांगितलंय ते आम्हाला आता लवकर सांगा असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो, पण मी जे सांगणार आहे ते कसं ऐकायचं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी श्रवण करत असताना कसं ऐकलं पाहिजे हे सांगितलंय। श्रवण शब्दाचा अर्थ केवळ कानावर शब्द पडणं म्हणजे श्रवण नाही। बऱ्याच वेळेला आपल्या कानावर शब्द पडतात पण पुढचा परिणाम काय होत नाही, त्यामुळे ते श्रवण नसतंच। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी ऐकायचं आहे का तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग आता तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला येऊन बसा। अर्जुनाची पांती जे परिसनिया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे। अर्जुनासारखं श्रवण केलं पाहिजे, किंवा इंद्रियाचा पांगू जया फिटला हे चांगू तयाशीचे आथी लागू परिसावया असं अनेक ठिकाणी म्हटलंय।
तेव्हा इथे सुद्धा सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात कशा प्रकारे तुम्ही ऐकलं पाहिजे. परी ते मनाच्या कानी ऐकावे. बघा ओवी 494. परी परंतु मी सांगणार आहे, आपण सर्वजण ऐकत आहात, पण ऐकल्यानंतर आपल्याला आनंद केव्हा प्राप्त होईल. ज्ञानोबाराय म्हणतात परी ते मनाच्या कानी ऐकावे. ऐकत असताना केवळ ह्या कानाने ऐकू नका, मनाच्या कानाने ऐका. नंतर नुसतं ऐकू नका, पुढे ते पहा. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. जे ऐकलंय ना ते पाहायला शिकलं पाहिजे. मग ऐकलेलं पाहायचं कोणत्या डोळ्याने? ह्या डोळ्याने ते दिसणार नाही, बुद्धीच्या डोळ्याने पाहायचं आहे. आणि हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. आणि घेत असताना बघा, पहिल्यांदा ऐकायचं आहे, नंतर पाहायचं आहे आणि नंतर घ्यायचं आहे. ऐकायचं आहे कसं? कोणत्या कानाने ऐकायचं आहे? मनाच्या कानाने ऐकायचं आहे. पाहायचं आहे कसं? बुद्धीच्या डोळ्याने पाहायचं आहे. आणि घ्यायचं आहे कसं? चित्त द्यायचं आणि मग ते घ्यायचं आहे. आता हे मनाच्या कानाने ऐकायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं? हे मनाचे कान कोणते आहेत? मनाला कान असतात का? याचं चिंतन आपल्याला थोडंसं करायचं आहे. मन म्हणजे काय हे कळाल्याशिवाय आपल्याला मनाचे कान कळणार नाही. मन म्हणजे तरी काय हो? मन ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकाच अंतःकरणाला आलेली ही 4 नावं आहेत. त्याच्या कार्यानुसार ती नावं प्राप्त होतात. जेव्हा अंतःकरण संकल्प विकल्प करत असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं असतं? मन असं म्हणायचं असतं. त्याच अंतःकरणामध्ये जेव्हा निश्चय होतो, निश्चयात्मक वृत्ती होते, तेव्हा त्या मनाला, त्या अंतःकरणालाच नाव काय येतं? बुद्धी नाव येतं. आणि जेव्हा अभिमान ते अंतःकरण धारण करतं तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा चिंतन सारखं सुरू होतं तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. आपण मागे सगळं सांगितलेलं आहे. प्रवचनाला जायचं का नाही जायचं, जायचं का नाही जायचं अशी शंका मनामध्ये येते. आज जायचं का नाही जायचं, आज कोण आहे, महाराज आहेत का दुसरं कोणतरी आहे, असा संकल्प विकल्प येतो. तेव्हा समजायचं ते मन आहे. पण निश्चय झाला नाही, कोणी असे ना, आपल्याला काय प्रवचन ऐकायचं आहे, प्रवचन ज्ञानेश्वर महाराजांचं ते प्रवचन आहे, ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे, असा निश्चय झाला का त्याला काय म्हणायचं? बुद्धी म्हणायचं. आला प्रवचनाला, आल्यानंतर लगेच मी प्रवचनाला आलो अशी जी वृत्ती असते तिला अहंकार म्हणतात. आणि सारखा ध्यास आहे आपल्याला, आता रोज प्रवचनाला जायचं आहे, प्रवचनात काय झालं, प्रवचन किती चांगलं होतं, प्रवचनाचं चिंतन सारखं सुरू झालं तर त्याला काय म्हणायचं? चित्त असं म्हणतात. आता ज्ञानोबाराय सांगतात की मी जे सांगणार आहे पुढे 7व्या अध्यायाचा विषय हा तुम्हाला ऐकायचा आहे. पण हा विषय ऐकत असताना तुम्ही कसा ऐकला पाहिजे? मनाच्या कानी ऐकावे. म्हणजे काय? तुम्हाला संकल्प विकल्प करायचा असेल तर जे मी सांगितलंय त्याच्याविषयी संकल्प विकल्प करा, असा एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही मन एकाग्र करून ते ऐकलं पाहिजे. काय असतं? ऐकत असताना आपलं जर मन नसेल, ऐकताना म्हणा, कुठल्याही गोष्टी करताना म्हणा, तिथं जर मन नसेल तर ती गोष्ट केल्यासारखी होतच नाही. बऱ्याच वेळेला मनुष्य ऐकत असतो पण मन त्या ठिकाणी नसतं. हो, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, तुकाराम महाराज म्हणतात. मन जर त्या ठिकाणी नसेल तर मन नसल्यामुळे ते ऐकून सुद्धा ऐकल्यासारखं होत नाही. एखादा मनुष्य घरी बसलाय आणि सारखं देवाचं ध्यान करत असेल तर तो घरी बसून सुद्धा देवाच्या चरणाजवळ आहे. आणि एखादा देवाजवळ बसून सुद्धा घरचं चिंतन करत असेल तर तो घरी एका देवळात आहे, देवळात आहे. म्हणून मनाच्या कानी ऐकावे म्हणजे मनाने त्याचं ग्रहण करा. ऐकत असताना केवळ श्रवणेंद्रियावर ते शब्द पडले, कर्णेंद्रियावर शब्द पडले तर कर्णेंद्रियाच्या नंतर मनाने त्याचा विचार करायचा आहे, संकल्प विकल्प करायचेत. हे सांगितलंय पण ह्याचा नेमका अर्थ काय आहे त्या अर्थाचं चिंतन मनाच्या द्वारे केलं पाहिजे.
आणि अर्थाचं चिंतन जर मनाच्या द्वारे केलं नाही तर मग आपली अर्थाकार वृत्ती कशी होईल? म्हणून मनाच्या कानी ऐकावे, ऐकल्यानंतर त्याचं मनन करा. श्रवण केल्यानंतर मनन झालं पाहिजे. मनन केल्यानंतर पुढं निधिध्यासन झालं पाहिजे. निधिध्यासन केल्यानंतर पुढे तत्वम पदार्थ शोधन झालं पाहिजे. मग साक्षात्कार होतं. नाहीतर जे जे केले श्रवण ते व्यर्थ होय मननावी. हो, मनन जर केलं नाही त्याचा तर काय उपयोग होत नाही. हो, ते एखाद्याच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा एखादं दूध घ्यायला गेलो, ते विचारतात तुम्हाला दुधात साखर टाकलेली चालते का? अहो चालते. मग टाकतात साखर, पण आपण दूध प्यायला लागलो तर ते दूध असं काही गोड लागतच नाही. मग आपण त्यांना विचारतो साखर तुम्ही टाकली नाही का? ते म्हटले टाकली हो, पण हलवायची राहून गेली. तसं ऐकलं हो, पण पुढं हलवायचं राहून गेलं. त्याचं मनन झालं पाहिजे. म्हणून मनन करणं म्हणजे मनाच्या कानी ऐकावे. जे श्रवण आता करणार आहे तुम्ही मनाच्या कानाने ऐका. त्याच्यानंतर पुढे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. नुसतं ऐकू नका, ऐकल्यानंतर ते पाहायला शिकलं पाहिजे. हो, आपल्याला दिसलं पाहिजे. ज्ञानेश्वरीतले जे काही सिद्धांत आहेत ते सगळे आपल्याला काय त्याचा अर्थ दिसला पाहिजे. दिसलं जर नाही आपल्याला ते, तर नुसतं ऐकलं मननही झालं पण आपल्याला त्याच्यात पुढे काही स्पष्ट दिसलंच नाही तर मग आपल्याला आनंद येणार नाही. रूप पाहत आलोचनी असं आपण ऐकलं, पण ऐकल्यानंतर जर दिसलं तर आनंद आहे का नुसतं ऐकण्यामध्ये आनंद? ऐकण्यातही आनंद आहे, पण ऐकल्यानंतर ते जर आपल्याला दिसलं, परमात्म्याचं रूप आपल्या मनात प्रगट झालं आणि त्या रूपाकार आपली वृत्ती झाली तर आपल्याला आनंद वाटतो की नाही? आनंद वाटत असतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं म्हणताना नुसतं ते ऐकलं नाही पाहिजे. ऐकता ऐकता आपली वृत्ती तदाकार झाली पाहिजे. याला म्हणतात ते पाहणं. नाही तर सुंदर ते ध्यान म्हणताना सुंदर ते ध्यान दुसरंच डोळ्यासमोर जर असेल त्याचा आनंद मिळणार नाही. म्हणून बोल बुद्धीच्या डोळा देखावे. तसं आता परमात्म्याचं वर्णन पुढे करणार आहे. ज्ञान सांगायचं आहे, विज्ञान सांगायचं आहे, तर हे पाहायचं आहे. पाहायचं आहे म्हणजे सगुण रूपाचं वर्णन असेल तर ते पाहायचं आहे. निर्गुण रूपाचं वर्णन असेल तर पाहता पाहता तत्स्वरूप आपल्याला त्याच्यामध्ये होऊन जायचं आहे. डोळे भरून या पाहिन तुझे रूप मुख, ह्याची मज सुख देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. आता इथे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बुद्धीला डोळा असं म्हटलंय. परमात्म्याला जर पाहायचं असेल तर कोणता डोळा लागतो? बुद्धीचा डोळा लागतो बरं का. बुद्धीला डोळा का म्हटलं तर बुद्धी ही जी आहे ती विचार करणारी आहे, निश्चय करणारी आहे. आणि मग परमात्म्याला पाहत असताना बुद्धीच्या द्वारे निश्चय आपल्याला परमात्म्याचा करता येतो. बुद्धी काय करते? विचार करते, निरसन करते. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो, उन्मनी मन निवाले, पाहे तव परब्रह्म भासले. मग बुद्धीच्या डोळ्याने हे पाहायचं आहे. पाहत असताना बुद्धीने विचार करायचा आहे. सार काय असार काय तैसे विचारता निरसले. पुढं प्रपंच सहजची सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी ऐसे. सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे आसारता, तरी सार ते तत्वता हो नित्य जाणे. सार स्वरूप असलेलं परमात्मा स्वरूप आहे. तिथपर्यंत आपली बुद्धी गेली पाहिजे. तदाकार वृत्ती आपली झाली पाहिजे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अनिशे. निर्गुणाच्या बाबतीत आहे. सगुणाच्या बाबतीत जरी असेल तर मग परमात्म्याच्या सगुण स्वरूपाच्या विषयी सुद्धा निश्चय करायचा आहे. परमात्मा हा सगुण रूपाने आहे, निर्गुण आहे, तोच सगुण आहे असा निश्चय सुद्धा करायचा आहे. म्हणून बोल बुद्धीच्या डोळा देखावे आणि हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. हे घेत असताना आता बघा, नुसतं ऐकलं तिथं थांबायचं नाही, पाहायचं आहे. हो, आपल्याला हे सगळे सिद्धांत पाहता आले पाहिजेत. हो, आपण म्हणतो
सर्वत्र परमात्मा दिसतो, सर्वत्र परमात्मा दिसतो. त्याला काय विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानशी. पण हे नेमकं आपल्याला सुद्धा पाहता आलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही, पाहायचं आहे आपल्याला सुद्धा. आपल्याला तसा अनुभव का येत नाही, आपल्याला तसं का दिसत नाही, त्याच्यासाठी आपण चिंतन करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून पाहायचं आहे आणि पाहिल्यानंतर मग पुढं घ्यायचं आहे. पाहणं म्हणजेच घेणं आहे. सगुण स्वरूपासंबंधी असेल तर पाहिल्यानंतर पुन्हा त्याचा आनंद घ्यायचा आहे. निर्गुण स्वरूपासंबंधी असेल तर तत्स्वरूप होऊन जाणं हेच त्याला घेणं आहे. ज्ञान हेच होणं आहे, घेणं आहे. पण सगुण स्वरूपाचा असेल तर मग त्याचा आनंद परत घ्यायचा आहे. हां, आपुलिया साठोवाटी शून्य घेते उठाउटी मातेची किरीटी पाविती घ्यायचं आहे. आपल्याला परमात्म्याला घ्यायचं आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. आनंद त्याचा आपल्याला घ्यायचा आहे. घेण्याचं सुद्धा अनेक प्रमाण आलेले आहेत की हो, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे असं म्हटलेलं आहे. म्हणून तो घ्यायचा कसा, तो साठते साठोवाटी घ्यावे चित्ताची या. चित्ताच्या साठोवाटी ते घ्यायचं आहे. ते परमात्मा तत्व जर घ्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं चित्त द्यावं लागतं आणि मग तो परमात्मा आपल्याला प्राप्त होत असतो. जोपर्यंत आपण चित्त देत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या संबंधी श्रवण केलं, जरी परमात्म्याच्या संबंधाने मनन केलं, जरी परमात्म्याच्या संबंधाने तत्वपदार्थ शोधन केलं, श्रवण निधिध्यासन केलं, तरीसुद्धा तो परमात्मा घ्यायचा असेल तर शेवटी आपलं चित्त द्यावं लागतं. दिल्याशिवाय तो परमात्मा आपल्याला भेटत नाही. म्हणून परमात्मा घेत असताना परमात्म्याला काय द्यायचं आहे तर आपलं चित्त परमात्म्याला द्यायचं आहे. चित्त जे आहे ते चित्त शब्दाचा अर्थच आहे. चित्त म्हणजे चित आहे आणि त्याच्यामध्ये तकार जो आहे तो विषयाचा ध्यास आहे. विषयाचा ध्यास सगळा सोडायचा, सतत परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. आणि मग ते परमात्म्याचं चिंतन केल्या नंतर चित्त हे चित्तरूपाने शिल्लक राहत नाही. चित्त चैतन्य होऊनी ठेलेव बा परोखमा देवर विठ्ठले. चित्त चैतन्य होऊनी ठेलेव. चित्त चैतन्य रूप होतं, मग चित्तरूपाने शिल्लक राहत नाही. तात्पर्य काय, साठोवाटी घ्यावे चित्ताची. चित्त त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं. चित्त जेव्हा संपेल त्यावेळेसच चैतन्य त्या ठिकाणी शिल्लक राहील. चित्त म्हणजे बाकीचं सगळं चिंतन संपवावं लागतं. एक परमात्म्याचं चिंतन करता करता त्या ठिकाणी परमात्माकार वृत्ती व्हावी लागते. आणि ती परमात्माकार वृत्ती आहे ती सुद्धा शांत झाल्यानंतर केवळ परमात्मा शिल्लक राहतो, तिथं चित्त शिल्लक राहत नाही. म्हणून साधू संतांनी असं म्हटलं, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. जीव म्हणजे चित्त घ्या. इथं माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवा तारी जातारा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पास करी वास हृदय. पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माता पायी आता राखावे. चित्त जे आहे ते परमात्म्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. चित्ताच्या मोबदल्यामध्ये मी जे सांगणार आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे चित्त तदाकार करायचं आहे असा अर्थ आहे. साठोवाट म्हणजे आदला बदल करून, आदला बदली करायची. चित्त द्यायचं आणि परमात्मा घ्यायचा आहे याचा अर्थ आहे चित्त परमात्माकार करायचा आहे, एवढाच अर्थ त्याचा. चित्त चिंतन करता करता चिंतने तद्रूपता प्राप्त करून घेणं म्हणजे चित्त जाणं आणि परमात्मा स्वरूप शिल्लक राहणं आहे. ना ते समुद्राचे होनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले याता यात निमाले घनानंद जे. आणखीन ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते
हे रिझवतील आयनी ते सज्जनांची ये. मी आता जे बोलणार आहे, माझे जे शब्द आहेत, माझं जे पुढचं व्याख्यान आहे, ते ऐकत असताना तुम्ही कोणाच्या हाताने ऐकायचं, हे नेत असताना चित्त द्यायचं, हे सगळं पुढचं आहे. परंतु अगोदर प्रक्रिया काय, कसं त्या ठिकाणी हे बोलणं माझं जे आहे, माझे शब्द जे आहेत ते तुम्हाला आत न्यायचे असतील तर कसे नेले पाहिजेत. ज्ञानोबाराय म्हणतात अवधानाचे नि हाते. हात कोणता आहे? अवधानाचा. अवधान म्हणजे काय? एकाग्रता, लक्ष देऊन ऐकणं. अवधारणे म्हणजे निश्चय करणे असा अर्थ आहे त्याचा खरा. म्हणजे जे ऐकलं त्याप्रमाणे निश्चय करणं. शास्त्रामध्ये सुद्धा श्रवणाची व्याख्या केवळ श्रवण म्हणजे ऐकणं सांगितलेली नाही. विचारसागरात काय श्रवणाची व्याख्या आलेली आहे? तात्पर्य निश्चय करणं. जे ऐकलंय त्याचा तात्पर्य निश्चय होणं हे खरं श्रवण सांगितलं आहे. म्हणून अवधान फार महत्त्वाचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तरी अवधान एकले दिजे. अवधान दे आपण एकलं. एक दुसरा कुठलाही विषय त्या चित्ताला नको. एकाग्र शब्दाचा अर्थ काय? एक टोक त्याला असलं पाहिजे. बाणाला जर अनेक टोकं असतील, बाणाला जर टोकच नसेल, जर बाण मारल्यानंतर लक्षभेद यथार्थ होईल की नाही सांगता येत नाही. पण टोकदार बाण असेल तर बरोबर लक्षाला जाऊन भिडतो किंवा लक्षाचा तो भेद करतो. तसं आपलं चित्तसुद्धा आहे. एकाग्र जर असेल तर त्या ठिकाणी एकाग्र चित्तामध्ये लगेच परमात्म्याची अभिव्यक्ती होते किंवा परमात्माकार ते चित्त होतं. चित्ताला जर अनेक विषय असतील, आता याचं चिंतन केलं, थोड्या वेळाने दुसऱ्या विषयाचं चिंतन केलं, थोड्या वेळाने तिसऱ्या विषयाचं चिंतन केलं आणि मग देवाचंही चिंतन केलं, असं जर चिंतन असेल तर चिंतन करता करता तुमच्या अर्थाकार वृत्ती होणार नाही. प्रवचनात बसल्या बसल्यासुद्धा जर थोडं हे चिंतन, थोडं ते चिंतन, थोडं ते चिंतन असेल तर होणार नाही. एक विषय असला पाहिजे चित्ताला. एक विषय येतो सकळांचा हारी. एकाग्र मन झालं पाहिजे. आणि एकाग्र मन झालेलं असेल तर अवधानाचे ने हाते. मी बोललेलो आहे ते अवधानाच्या हाताने, एकाग्र मनाने, लक्षपूर्वक, निश्चयात्मक वृत्तीने नेयावे हृदया आतवते. ते कुठपर्यंत घेऊन जायचं आहे? केवळ ऐकलेलं जे कानापर्यंतच ठेवायचं नाही, ऐकलेलं जे ते मनापर्यंतच ठेवायचं नाही. ऐकलेलं पार कुठं गेलं पाहिजे? हृदयात गेलं पाहिजे. म्हणजेच ऐकलेलं जे आहे, आपण मगाशी सांगून आलो, श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं आणि निधिध्यासन केल्यानंतर तदाकार वृत्ती होणं, त्याच्याशिवाय दुसरं काही वृत्ती न राहणं. म्हणजे योगाच्या भाषेत सांगायचं झालं तर ध्यान, धारणा, ध्यान आणि मग पुढे समाधी. धारणा म्हणजे अगोदर एका ठिकाणी लावायचं आहे, लावल्यानंतर सारखा त्याच वृत्तीचा विषय झाला पाहिजे. उदाहरणार्थ पांडुरंगाची मूर्ती आहे तर सारखी पांडुरंगाच्या मूर्तीचा सारखा प्रत्यय राहिला पाहिजे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम म्हटलेलं आहे. प्रत्ययाची एकतानता झाली पाहिजे, तोच प्रत्यय सारखा पाहिजे. याला म्हणायचं ध्यान. आणि ध्यानानंतर पुढे समाधी म्हणजे ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी न राहता केवळ ध्यानच शिल्लक राहिलं पाहिजे, ध्येय शिल्लक राहिलं पाहिजे. अशी एकाग्रता त्या ठिकाणी झाली पाहिजे. सगुणाच्या बाबतीत असेल तर, निर्गुणाच्या बाबतीत असेल तर अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती जी आहे, बाकीच्या सगळ्या वृत्तीचा त्याग करत मी देह आहे ही वृत्ती गेली पाहिजे, मी मन आहे वृत्ती गेली पाहिजे, मी बुद्धी आहे ही वृत्ती गेली पाहिजे. या सर्वांचा प्रकाशक, असंग, निर्विकार, नित्य शुद्ध बुद्ध असलेला परमात्मा, तो मी आहे, तो व्यापक आहे, अशा प्रकारची वृत्ती. आणि ही अहमब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीसुद्धा शांत झाल्यानंतर केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहणं, याला म्हणायचं न्यावे हृदया आतवते. हे हृदयापर्यंत गेलं आणि मग त्याच्यामुळे काय होईल? ज्ञानोबाराय म्हणतात हे रिझवतील आयनी ते सज्जनाच्या. मग हे जे बोल आहेत, मी सांगितलेले बोल आहेत, ते रिझवतील म्हणजे आनंद देतील. कोणाला? आयनीते. आयनीते म्हणजे बुद्धीते. सज्जनांच्या. सज्जन जे लोक असतील, ज्यांना सतनाम परमात्मा आहे तो प्राप्त व्हावा असं वाटतंय, असे असलेले साधक असलेले, त्यांची जी बुद्धी आहे
ती या परमात्म्याचं चिंतन करायला लागल्यानंतर एक वेळ ती परमात्माकार बुद्धी होईल आणि बुद्धी परमात्माकार झाल्यानंतर मग त्यांना आनंद होईल, बुद्धी कृतार्थ होऊन जाईल, बुद्धीला आनंद प्राप्त होईल. हो, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी त्या ठिकाणी आनंदरूप होऊन जाईल, बुद्धी बोधरूप होऊन जाईल, बुद्धी परमात्माकार होईल. आणि मग आतापर्यंत त्या बुद्धीला जो कधी आनंद झाला नव्हता, ती रिझली नव्हती. मन असेल, बुद्धी असेल, अनेक ठिकाणी गेले आत्तापर्यंत, पण गेल्यानंतर त्यांना आनंद झाला नाही. कारण इथं गेलं की परत तिथून दुसरीकडे जावं लागतं, दुसरीकडून तिसरीकडे जावं लागतं. जसं ज्ञानोबारायांनी तो अभंग लिहिला आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. या पुलावरून त्या पुलावरून इतका पुलावर तो आतापर्यंत गेला, पण तुला समाधान मिळालं का? नाही. मग चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. भगवान परमात्म्याच्या चरणकमलाचा आस्वाद घ्यायला तू गेला पाहिजेस. आणि एकदा गेला तिकडे की मग मात्र तुला त्याच्यापासून दुसरीकडे कुठं जावं वाटणार नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशा प्रकारची स्थिती झाली शिवाय राहणार नाही. मग हे बोल कसे आहेत? हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. हे माझं बोलणं जे आहे हे ज्ञानोबाराय सांगतात स्वहिताते निवविती, म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये असलेली जी काही स्वहिताची आतापर्यंत तळमळ होती, माझं हित झालं पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे असं वाटत होतं. आणि याच्याकरता काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, अशी चिंता लागली होती. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण हे ऐकल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानेश्वरी तुम्ही जर ऐकली, आता पुढचा 7वा अध्याय जर ऐकला, तर तुमची ही सगळी हळहळ संपून जाईल. तुम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल, परमात्मा स्वरूपाचा आनंद तुम्हाला मिळायला लागेल. आणि मग हे स्वहिताती निवविती, तुमची स्वहिताच्या बाबतीत असलेली जी तळमळ आहे ती सगळी शांत होऊन जाईल. कारण तुम्हाला तुमचं हित प्राप्त होईल, परमात्मा प्राप्त होईल. परिणामाते जीवविती, माझे जे बोल आहेत ते परिणामाते जीवविती. परिणाम शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, ब्रह्म. काय संतांचं वर्णन केलंय, जे परिणामा निघाले कोंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर मानुष्यपण ते भांब लौकिक भागो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. परिणाम शब्दाचा अर्थ परमात्मा इथं घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात परिणामाते जीवविती. वास्तविक पाहता परमात्मा आहेच प्रत्येकाच्या, तैसा हृदयामध्ये मी रामू. पण असून सुद्धा आपण तो प्रगट नाही. अज्ञानाचं त्याच्यावर आवरण आलं, मल आला, विक्षेप आला, विषय ध्यास आला, म्हणून असलेल्या परमात्म्याचा आनंद आपल्याला मिळत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात माझे शब्द असे आहेत, पुढचं वर्णन जर तुम्ही ऐकलं तर परिणामाते जीवविती, म्हणजे परमात्मा त्या ठिकाणी जिवंत होईल. जिवंत होईल याचा अर्थ तो प्रगट होईल. आहेच असलेला परमात्मा, त्याच्यावर असलेलं जे अविद्येचं आडळ आहे ते सगळं निघून जाईल. आणि सिद्ध असलेला जो परमात्मा आहे तो प्रगट होईल, त्याचा आनंद तुम्हाला मिळायला लागेल. सुखाची वाहविती लाखोली जीवा. माझे जे शब्द आहेत, आता पुढचं व्याख्यान आहे ते सुखाची लाखोली जीवाला वाहतील, म्हणजे लक्षावधी सुख त्या ठिकाणी ओवाळून या त्या जीवावर त्याची ओवाळणी करतील, वाहतील. तात्पर्य काय, जीव जो आहे तो अशा प्रकारे अनंत सुखाला प्राप्त होईल. हो, अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरे तळूच घेतला जिही, मग स्थिरावोनी तेही तेची जाहले. असं सुख प्राप्त होईल. आतापर्यंत सुख आपल्याला प्राप्त झालं, पण हे लौकिक सुख प्राप्त झालं. आणि लौकिक सुख असं असतं
आता मनुष्य सुखी दिसतो की थोड्या वेळाने मनुष्य लगेच दुःखी दिसतो. एक जर आपण आपल्या जीवनामध्ये एक दुःख आलं तर लौकिक सुख सगळं वजा होऊन जातं. दुसऱ्याचं सुख पाहिलं तरी लौकिक सुख माणसाचं कमी होऊन जातं. पण परमात्मा सुख असं आहे, हे सुख प्राप्त झाल्यानंतर त्याला किती जीवनामध्ये दुःख आली तरी तो विचलित होत नाही. मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परी भारे चित्त न दटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. हे सुख प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरं काही सुख प्राप्त करावं असं वाटत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. तुकोबरायांच्या चरित्रात जर आपण पाहिलं आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं बरं का. ही सगळी जी उदाहरणं आहेत ह्या सगळ्याच्या उदाहरणामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला पाहता येतं. महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रसंग दुःखाचे अनेक दिसले. कितीतरी दुःखाचे प्रसंग होते. आपण नेहमी सांगत असतो एका वर्षामध्ये घरातले 5 लोक गेले, दुष्काळ पडला आणि स्त्री एक अन्न करता मेली असं वर्णन केलं. पण तरीसुद्धा तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा नव्हती. उलट तुकाराम महाराज म्हणायचे सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळी पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती सुद्धा जेव्हा अनुकूल वाटायला लागते, दुःख सुद्धा जेव्हा सुख वाटायला लागतं, दुःखाने विचलित होत नाही. सुखी संतोषा दुःखे विषादा लाभा लाभ न धरावे मना माझी अशी स्थिती आली की समजायचं त्याला अनंत सुख मिळालेलं आहे, त्याला खरं सुख मिळालेलं आहे, त्याला पारमार्थिक सुख प्राप्त झालेलं आहे. हे सुख कशाने मिळेल? ज्ञानोबाराय म्हणतात माझे शब्द. आता एवढा अध्याय ऐकायचा आहे तुम्हाला पुढचा. तुम्ही असा जर ऐकला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. नुसतं सुख नाही, सुखाची वाहविती लाखोली जीवा. सुखाची लाखोली हे शब्द जीवाला वाहवतील म्हणजे लक्षावधी प्रकारचं सुख देतील. किंबहुना सुख सुख म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी सुखाची व्याख्या सांगितली. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाम सुख. किंवा आता सुख ते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जे आत्मयाचे भेटी जीवाशिवाय. आणि ज्ञानोबाराय म्हणतात आमचे शब्द असे आहेत की हे शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला आत्माकार वृत्ती करायची गरज नाही, आपोआप तुमची आत्माकार वृत्ती होईल, परमात्माकार वृत्ती होईल. पाचा पाहणा. हो, म्हणून आता शेवटची ओवी. अर्जुनेसी मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियेचेनी प्रबंधे सांगे ना मी. आता जाऊ द्या, नाही तर परत सुखाचं वर्णन सुरू झालं, तुम्हाला असं वाटलं आता याच्यातच प्रवचन संपतंय का काय. ज्ञानोबाराय म्हणले थांबा, माझ्या लक्षात आहे. आता म्हणजे मी थांबतो. आता तुम्ही जे मला प्रार्थना केलेली आहे की तुम्ही मला जी सूचना केलेली आहे, काय सूचना केली होती श्रोत्यांनी? हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे. श्रीरंगाने जे सांगितलंय ते सांगा, ते माझ्या लक्षात आहे. म्हणून आता अर्जुनेसी मुकुंदे, अर्जुनाला मुकुंदाने अर्जुनेशी मुकुंदे, अर्जुन आणि मुकुंद नागर बोली जेल विनोदे. भगवान परमात्मा अर्जुनाशी बोललेले आहेत, ते पण कसं बोललेले आहेत? नागर बोललेले आहेत. नागर म्हणजे नागर म्हणजे काय? चांगलं, सुंदर. हो, काय नागर शब्द कुठं आलाय ज्ञानेश्वरीत सांगा बरं. आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे. आता तिथं काय नागर शब्दाचा अर्थ? आपलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे आपलं ऐश्वर्य, आपला आनंद. आणखीन नागर, नगरांतरी वशिजे तरी नागरची
होई जे तैसे व्यासोक्ती तेजे धवळिले विश्व. नागर शब्दाचा अर्थ नगरांतरी वशिजे तरी. हां, म्हणजे आता जे भगवान सांगणार आहेत ते काय अशुद्ध सांगणार नाहीत, गावंडळपणाचं काय सांगणार नाहीत, शुद्ध सांगणार आहेत, चांगलं सांगणार आहेत, आनंद देणारं सांगणार आहेत. नागर बोली जेल, पण बोलत असताना कसं बोलणार आहेत भगवान परमात्मा. ज्ञानोबा म्हणतात विनोदे. तो भगवान परमात्मा बोलत असताना रडत रडत बोलत नाही. भगवान परमात्मा वृक्ष बोलणार नाही, त्याची भाषा आहे सहज. हो, परमात्मा बोलत असताना एकदम सहज बोलतात, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वगुण संपन्न आहे. भक्ताच्या विषयी असलेली त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे. म्हणून भक्ताला सांगत असताना किंवा सगळ्या जगाच्या उद्धाराकरता भगवंताने हे ज्ञान प्रगट केलेलं आहे, पण त्याला हे करताना कुठल्याही प्रकारचा सायास नाही. अहो, त्याच्या निश्वसितातून काय प्रगट झाला. जयाचे गा जयाचे निश्वासी, तो सत्य प्रतिज्ञेशी बोलिला असे. हो, जया निद्रिताचा घोरू, हा वेदार्थ सागरो. जयाते निद्रिताचा घोरू. प्रत्यक्ष अनुवादला तो प्रत्यक्ष बोलणार आहे भगवान परमात्मा. आणि बोलत असताना त्याला काही सायास नाही. जसं घोरताना माणसाला काही सायास लागतात का. प्रवचनात माणसं घोरतात, काही कष्ट पडतात का त्याला. घोरत असताना काही कष्ट नाही, ती सहज क्रिया आहे. झोपण्याची सहज क्रिया आहे, घोरण्याची. तसं देवाला वेद प्रगट करायला काही लागत नाही, सहज प्रगट करतो. तसं हा सुद्धा वेदच आहे, गीतेच्या रूपाने प्रगट झालेला आहे. विनोदाने भगवान परमात्मा बोलले. ज्ञानोबाराय पण म्हणतात, मी सुद्धा बोललो ना, सहज आपलं विनोदाने बोललो. मनोनी रिकामे तोंड करू गेले बडबड. पण गीता ऐसे गोड आत तोडले बरं का. आपली बडबड काय, आपलं काय येतं बाहेर बघा बडबडीमध्ये. ज्ञानोबाराय बोलतात, नागर बोली जेल विनोदे. भगवान परमात्मा सांगणार आहेत. पुढचा जो विषय आहे, तरी वृक्ष विषय असला, ज्ञान विज्ञानाचा विषय असला, तरी भगवंताने तो सहज लीलया सांगितलेला आहे, एकदम रसाळ भाषेत सांगितलेला आहे. ते ओवियेचेनी प्रबंधे सांगेन मी. ते त्या ठिकाणी ओवियेचेनी प्रबंधे म्हणजे त्याच्या मी ओव्या केलेल्या आहेत, प्रबंध तयार केलेला आहे. ज्ञानेश्वरीसारखा प्रबंध आहे आणि त्याच्यामध्ये ओव्या आहेत, आणि त्या ओव्याच्या माध्यमातून मी ते बोलणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी ऐकायचं आहे. म्हणून हा 6वा अध्याय या ठिकाणी संपला. 6वा अध्याय संपल्यानंतर पुढे आता इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थदीपिकायाम 6ष्टोऽध्याय. 7व्या अध्यायाला प्रारंभ होतो. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. भगवान परमात्मा एकदम 6व्या अध्याय बोलायला लागलेले आहेत. काही अध्यायामध्ये अगोदर काही ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तावना केलेली आहे. आता 6वाचा अध्याय जर आपण पाहिला तर तिथे सुद्धा प्रस्तावना आहे अगोदर, आणि मग पुढे भगवान परमात्म्याचं बोलणं आहे. पण इथे मात्र भगवान परमात्म्याच्या श्लोकापासून सुरुवात झालेली आहे. आता हा जो 7वा अध्याय आहे, ह्या 7व्या अध्यायामध्ये गीतेवर ज्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांनी या गीतेची संगती सांगताना वेगवेगळ्या प्रकारे संगती सांगितलेली आहे. भगवान शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे, पहिले 6 अध्याय जे आहेत ते कर्मयोगाचं प्रतिपादन करतात, मधले 6 अध्याय जे आहेत ते उपासना योगाचं प्रतिपादन करतात, आणि पुढचे जे 6 अध्याय आहेत ते ज्ञानयोगाचं प्रतिपादन करतात. ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटले, एवम कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडी सवानी गीता पद्यरत्नांची खाणी लिहिली असे. कांडत्रय निरूपणी म्हणजे 3 कांडात्मक हा प्रबंध आहे, साक्षात वेदच आहे. 3 कांडाचा विचार आहे. आता आपला कर्मकांडाचा विचार संपला आणि शंकराचार्यांच्या अनुसार आपण आता उपासना कांडाला प्रारंभ केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या अध्यायापासूनच उपासनाकांड सुरू झालं हे सांगितलं आहे, आपण ते तिथे सांगितलं आहे. तेव्हा काही संतांनी मधुसूदन सरस्वतीने मात्र चिंतन करत असताना असं वर्णन केलं आहे की संपूर्ण गीतेमध्ये तत्त्वमसी वाक्याचा विचार आलेला आहे.
पहिले जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये त्वम पदाचा विचार केलेला आहे, दुसरे जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये तत्पदाचा विचार केलेला आहे, आणि शेवटचे जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये अशी पदाचं व्याख्यान आहे, तत् त्वम अशी. त्वम पदाचं शोधन करण्याकरता म्हणून पहिले 6 अध्याय, म्हणजे जीवाचा विचार, जीवाचा वाच्यार्थ काय, जीवाचा लक्षार्थ काय, याचा पूर्ण विचार पहिल्या 6 अध्यायात होऊन गेला. पण आता केवळ जीवाचा विचार करून चालत नाही. जीव हा परमात्मा रूप आहे, ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हावं लागतं. त्याच्याकरता ईश्वराचा विचार करावा लागतो. आणि मग ईश्वराचा विचार करत असताना सुद्धा ईश्वराच्या केवळ वाच्यार्थाचा विचार करून चालत नाही, त्याच्या लक्षार्थाचा विचार करावा लागतो. कारण ऐक्य जे करायचं आहे ते वाच्यार्थात करायचं आहे का लक्षार्थात करायचं आहे? कशात करायचं आहे? लक्षार्थात ऐक्य आहे का वाच्यार्थात आहे? वाच्यार्थात कधी ऐक्य होत नाही. कारण जीवाचा वाच्यार्थ जो आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान, ईश्वराचा वाच्यार्थ आहे सर्वज्ञ शक्तिमान सर्वशक्तिमान. कसं काय ऐक्य होईल सांगा? जीव कधी ईश्वर स्वरूप होत नसतो. हो, बऱ्याच लोकांना भ्रांती निर्माण होते. ते म्हणतात आम्हाला ज्ञान झालं, आता आम्ही देव झालो. जीव हा कधी देव होत नाही बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मीच देव ऐसे सांगसिया लोका, विषयाच्या सुखा एक म्हणते आम्ही देवाची पै झालो. देव पुढं काय? हो, ऐसे नका बोलो पडाल पत्नी. एक म्हणते आम्ही देवाची पै झालो, ऐसे नका बोलो पडाल पत्नी. बाबा देव झालो असो म्हणू नका, नरकाला जावं लागेल तुम्हाला. माझ्या विठोबाचे पद जे अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. म्हणजे ऐक्य करायचंय ते उपाधीत ऐक्य करायचं नाही. ऐक्य जे करायचं आहे ते उपाधीचा बाध करून, उपाधीचा निरस करून लक्षार्थ जे आहे चैतन्यामध्ये ऐक्य करायचं आहे. म्हणून त्याचं शोधन पहिलं करावं लागतं. आणि ते शोधन करण्याकरता म्हणून हा 7वा अध्याय जो आहे तत्पदाचं शोधन करायचं आहे. ईश्वराचा विचार होणार आहे. कारण मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी थोडंसं सुतोवाच केलं, आपण तिथे बोलून आलो. शेवटचा 6व्या अध्यायातला शेवटचा श्लोक काय सांगा बरं मला? योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मता. भगवान परमात्मा म्हणतात, अगोदर योग्यांचं वर्णन केलं. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. अर्जुन योगी हो. अरे काय करतो? तपस्वीपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे, कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. योगी हो असं म्हटल्यानंतर अरे देवा तुला नेमका कोणता योगी अपेक्षित आहे? मग भगवान म्हणतात योगिनामपि सर्वेषां, सगळ्या योगामध्ये मदगतेनांतरात्मना, म्हणजे अंतरात्मना मदगतेन, म्हणजे आपलं अंतकरण जे आहे अंतकरणाच्या द्वारे जो माझ्या ठिकाणी स्थिर झालेला आहे आणि श्रद्धायुक्त होऊन माझं भजन करतो, भगवान म्हणतात तो मला श्रेष्ठ योगी वाटतो. पण आता हे अंतकरण परमात्म्याच्या ठिकाणी कसं लावायचं हे काय अजून सांगितलेलं नाही. आणि माझ्या ठिकाणी म्हणतात हा मी कोण आहे हेही सांगितलं नाही. त्यामुळे हे 2 प्रश्न आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलं, ह्या 2 प्रश्नाचं बीज मनामध्ये घेऊन भगवान परमात्मा लगेच बोलायला सुरुवात करतात. भगवान परमात्म्याने इथे काही प्रस्तावना वगैरे केली नाही, अर्जुनाला काही बोलू दिलं नाही. कारण भगवान परमात्म्याला अर्जुनाच्या उद्धाराची एवढी तळमळ निर्माण झालेली आहे की तो बोलायच्या अगोदरच भगवान परमात्मा बोलतात. बोला ओवी, हसू नका. तो बोलायचा, विचारायची वाट बघत नाहीत. परचित्त लक्षणाचा राहो. हां, अहो बोलण्याची, भगवान परमात्मा विचारण्याची वाट बघत नाहीत. काय याच्या मनामध्ये, आता याला काय पाहिजे. जसं आई असते तिला माहिती आहे मुलाला आता काय पाहिजे, तसं भगवान परमात्म्याला झालेलं आहे. हां, बोलूही नस आहे. मग भगवान परमात्मा आता बोलायला लागले. इथे भगवानच का बोलले ह्याच्याविषयी पण खूप आपल्याला चिंतन करता येतं बरं का. तसं तर असं नियम असा आहे की विचारल्याशिवाय माणसाने सांगू नये. काय काय लोकांना जो दिसेल त्याला प्रवचन करायची सवय, सांगायची सवय लागलेली असते.
कोणी दिसला की यांचं सुरू झालं, मला ना सकाळी पूजा केल्याशिवाय जमतच नाही, मला ना ज्ञानेश्वरीची एवढी पारायणे केल्याशिवाय जमत नाही. अरे पण तुला विचारलं आहे का कोणी? मग तो समोरचा मनुष्य जर नास्तिक असला तर तो काय करतो, हे ऐकून घेतो आणि मग असा प्रश्न विचारतो, का हो देव आहे का? आणि देव असता तर मग असं का झालं असतं, तसं का झालं असतं, असं म्हटल्यानंतर मग याला काही उत्तरं देता येत नाही, याचाही विचार पुन्हा डळमळायला लागतो. म्हणून शास्त्र सांगतं, ना पृष्ठः कश्चित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः. एखादा अन्यायाने विचारत असेल सांगू नका, एखादा विचारत नसेल सांगू नका, त्याला त्याची जिज्ञासा. म्हणून भगवंतानी पुढे हे सगळे गीताशास्त्र सांगितल्यानंतर कोणाला सांगावं हे सांगितलं. इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रुषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. हो, म्हणजे काय काय सांगितलं बघा भगवान परमात्मा. पहिला तपस्वी पाहिजे, इदंते ना तपस्काय. पुन्हा न अभक्ताय, भक्त पाहिजे, तपस्वी असून चालणार नाही, भक्त पाहिजे. हां, त्याच्यानंतर श्रवण करण्याची त्याची इच्छा पाहिजे, सेवा करणारा पाहिजे. आणि एवढं सगळं करून सुद्धा पुन्हा आपला द्वेष करणारा नको. न च माम अभ्यसूयती. म्हणून सुमनु आणि शुद्ध, या लागी सुमनु आणि शुद्धमती पाहिजे. अनिंदकू अनन्य गती. आणि गोप्य त्या प्रती चावळीचे, हा चावळीचे सुखे. चावळलं तरी चालतं मग त्याच्यासमोर, पण तो कसा पाहिजे. आणि अर्जुन कसे आहेत, अर्जुनांचा काय विचार करावा आपण. अहो, ज्ञानोबारायांनी अर्जुनांचं किती वर्णन केलेलं आहे. परिसन्नयाचिया राया म्हणतात, ऐके बा धनंजया, आईशी जळो सरली माया. हो, प्रज्ञा कांता म्हणतात, मग म्हणे प्रज्ञा कांता. आजी उजवली वक्तृत्वता, बोला एवढा. असे अर्जुन आहेत, सुमनु आहेत, शुद्धमती आहेत, परिसशी आणि पुन्हा अनुष्टिशी आहेत. म्हणून भगवान परमात्मा बोलायला लागले. काय बोलायला लागले? भगवान परमात्मा म्हणतात, अरे मागच्या श्लोकामध्ये मी जे सांगितलं, माझं भजन करायचं श्रद्धावान होऊन, माझ्या ठिकाणी मन स्थिर करायचं. पण देवा, मन स्थिर तुमच्या ठिकाणी कसं करायचं, आणि तुमचं भजन करायचं म्हणजे कोणाचं भजन करायचं नेमकं, हे दोन प्रश्न निर्माण झाले होते. आता भगवान माझ्या ठिकाणी मन कसं स्थिर करायचं हे पहिल्यांदा सांगतात. मैया श्री भगवान वाच. सांगणारा कोण आहे? श्री भगवान वाच. भगवान आहे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवरी वस्ती जेथ मनोनी तो भगवंतू. कृष्ण उवाच नाही आहे, भगवान उवाच आहे. भगवान सांगतायत, मय्या सक्तमनः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु. ऐक अर्जुना, भगवान परमात्म्याने इथे 5 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या बरं का. 3 साधनं सांगितली आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणारं 2 प्रकारचं फळ सांगितलं या श्लोकामध्ये. साधनं सांगत असताना कसं चिंतन करायचं, पहिलं सांगितलं मय्या सक्त मना. माझ्या ठिकाणी आसक्त मन पाहिजे, एक. दुसरं मदाश्रय, माझाच आश्रय घेतलेला असला पाहिजे, 2. तिसरं योगम युंजन, योगाचा अभ्यास त्याचा सारखा चालू असलेला पाहिजे. अशा प्रकारचा हा जो योग आहे, मय्या सक्त मना आणि मदाश्रय, हाच योग आहे बघ. हा योग त्याच्या जीवनामध्ये सतत चालू पाहिजे. योगम युंजन असा जो कोणी असेल, योग करत करत फल काय प्राप्त होईल? असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत्शृणु. अशा प्रकारे जर सतत योग केला, अनुसंधान केलं, चिंतन केलं, तर भगवान परमात्मा म्हणतात त्या मनुष्याला मी असंशयम म्हणजे संशय रहित आणि समग्रम, समग्रम म्हणजे पूर्णपणे,
समग्रम पूर्णपणे यथा ज्ञास्यसी अशा पुरुषाला ज्याप्रमाणे जसा मी जाणला जातो त्या ठिकाणी तू ऐक अर्जुना. म्हणजे मला जर समग्र जाणायचं असेल, मला जर संशयरहित जाणायचं असेल तर मी कसा जाणला जातो, कशा प्रकारे जाणला जातो हे मी तुला आता सांगणार आहे. मी कसा जाणला जातो हे पुढं भगवान सांगणार आहेत, पण जाणण्याकरता अगोदर काय तयारी करावी लागते, साधन काय करावं लागतं हे मात्र इथे भगवंतांनी सांगितलं आहे. काय काय साधन करायचं आहे. मय्या सक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय. म्हणजे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मन आसक्त असलं पाहिजे आणि भगवंताचाच आश्रय घेतला पाहिजे. आणि भगवंताचा आश्रय घेऊन भगवंतात आसक्ती निर्माण करून अशा प्रकारे सारखं भगवंताचं चिंतन, यालाच योगम युंजन म्हणतात. किंवा भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर राहिलं पाहिजे. असं जर झालं तर एक दिवस आपल्याला निसंशय आणि पूर्णपणे भगवंताचं ज्ञान होऊ शकतं. कोणतं ज्ञान होणार आहे ते पुढं सांगणार आहेत, पण इथे मात्र या 3 साधनांचा विचार सांगितलेला आहे. तो विचार आपल्याला विस्ताराने करायचा आहे. मय्या सक्त मना म्हणजे काय आणि मदाश्रया म्हणजे काय. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मन आसक्त झालं पाहिजे. आता हे मन आसक्त भगवंताच्या ठिकाणी कसं करायचं. मन आसक्त भगवंताच्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी काय लाभ प्राप्त होतो तो सांगितला आहे, पण मन आसक्त भगवंताच्या ठिकाणी कशा प्रकारे झालं पाहिजे या संबंधाने अनेक प्रकारे शास्त्रामध्ये चिंतन आलं आहे. नारद महर्षींनी 11 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये आसक्ती भगवंताच्या विषयी कशी निर्माण करायची हे सांगितलं आहे. त्याच्यामध्ये गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती, तन्मयतासक्ती, परमविरहासक्ती, असं एकच प्रेम 11 प्रकारे आपल्याला करता येतं आणि आपलं मन देवाच्या ठिकाणी आसक्त करता येतं. याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. बऱ्याच वेळेला प्रेम एका ठिकाणी असतं पण आश्रय दुसरा असतो. आश्रय आणि विषय दोन्ही परमात्मा झाल्याशिवाय खरं प्रेम अभिव्यक्त होत नाही. म्हणून त्या आश्रयाचा विचारसुद्धा आपल्याला करायचा आहे. भगवंतालाच आश्रय कसं बनवायचं आणि भगवंतालाच प्रेमासक्त, भगवंताच्या विषयी प्रेमासक्त कसं व्हायचं याचा थोडासा विचार विस्ताराने करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचनामध्ये